नमस्कार. आपण आपल्या सर्वात आवडत्या चॅनल म्हणजे विश्व टी व्ही मराठी या आपल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असा कंटेंट देणाऱ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. सर, सुंदर कंटेंट अशामुळे म्हणलं मी की आम्ही जो कंटेंट निर्माण करतो किंवा आम्ही ज्या गोष्टी आम्ही बनवतो तर त्या नेहमी वेगळ्याच असतात. म्हणून म्हणलं की विश्व टी व्ही मराठीच्या या सुंदर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा विषय खरं तर असा लाँग पॉडकास्ट वगैरे आज नाही आहे, तर ही एक खास मैफिलच म्हणावं लागेल. कारण स्वतः समीर परांजपे म्हणजे जे मराठीमधील सध्या अभिनेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि सर्वांना परिचित आहेत. तर नुकताच एक इंस्टाग्रामला सर आम्ही पोस्ट बघितली की अभिनेते समीर परांजपे बार्शीमध्ये सुरू करत आहेत रेस्टॉरंट, आणि तिथून या सगळ्या इंटरव्ह्यूचं म्हणा किंवा या सगळ्या चर्चेची सुरुवात झाली. तर आज आपण याच विषयावर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की स्वतः अभिनेते समीर परांजपे रेस्टॉरंट त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमी म्हणजे बार्शीमध्ये सुरू करतायत. तर याच बाबतीत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, सॉरी इंटरप्ट करतो. ओके. तू गप्पा म्हणालास, मैफिल म्हणालास, आणि बार्शीकरांची मैफिल चहाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं तो रेडीच आहे बघ. सौरभ, खरं तर चहाशिवाय बार्शीत काही सुरू होत नाही. त्यामुळे म्हटलं हा भाऊ माझा सौरभ स्वतः हॉटेल मॅनेजमेंट केलेलं शेफ आहे. त्यामुळे आपण चहा घेऊया आणि मैफिलीला सुरुवात करूया. नक्की. खरं तर चहावर देशाचं गणित आहे. आपण तर हे आत्ता या लेवलला चर्चा करतोय, पण नक्कीच काही गोष्टी छोट्यातनं सुरुवात होतात असं म्हणतो आपण. सर, तुम्ही अभिनेता म्हणून अनेक पात्र जगलात. सर्वजण तुम्हाला टेलिव्हिजनसमोर जो एक सामान्य कौटुंबिक मध्यमवर्गीय फॅमिली तुम्हाला बघत आलेली आहे. तुम्हाला अनेकांनी तशा प्रतिक्रिया दिलेल्या आम्ही पाहतो की तुमच्या अभिनयाबद्दल असेल किंवा तुमच्या सिंगिंगबद्दल देखील असेल. तर आता तुम्ही हॉटेलचे मालक होणार आहात किंवा तुम्ही एक हॉटेल तुम्ही इस्टॅब्लिश करताय. तर कसं तुम्ही याच्याकडे स्वतःहून पाहताय की एक हॉटेल आणि अभिनय आणि या दोन्हीमधलं एक साम्य मला जाणून घ्यायचं तुमच्यावर. मुळात खरं तर हे सगळं श्रेय हे जे काही सुरू करतो हे उपहारगृहाचं, त्याचं श्रेय माझ्या भावाचं आहे, सौरभ परांजपे. मी म्हटलं तसं तो स्वतः शेफ आहे. बऱ्याच ठिकाणी त्याने काम केलेलं आहे. ताज असो किंवा चांगले ओबेरॉय सारख्या मोठ्या चेन्समध्ये त्याने काम केलं आहे. आणि आमचं खूप दिवसांपासून चाललं होतं की काहीतरी करूया, पण ते क्रॅक होत नव्हतं. बऱ्याच वेळेला आपलं होतात गोष्टी की कळत नाही, पण अचानक सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मग ते असं करू शकतो का असं याच्यावरती थोडंसं चर्चा झाली. कुटुंबामध्ये सुद्धा आई बाबा होतेच, आणि त्यामधनं हे खरं तर परांजपे उपहारगृह हे घडलं. आणि तू म्हणालास तसा मी म्हणतो की मालक किंवा हे असण्यापेक्षा मला ह्याचा जास्त आनंद आहे की बार्शीमध्ये येऊन आपल्या लोकांमध्ये मला राहता येणार आहे त्या निमित्ताने काही जास्त दिवस. म्हणजे प्रत्येक बार्शीकराची सुप्त इच्छा असते की मला माझ्या गावाकडे येऊन काहीतरी करायचं आहे, आणि आज तुम्ही ते स्वप्न तुमचं सत्यात उतरत आहे. बऱ्याच ठिकाणी सर तुम्ही पण पाहिलं असेल, तुम्हाला पण वेगवेगळ्या ठिकाणी खायचा अनुभव आहे किंवा तुम्ही वेगवेगळ्या लोकेशन्सवर फिरता, त्यावेळेस तुम्ही देखील एक आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या गोष्टीशी तुमचा संबंध येतो. मला याच रिलेटेड एक प्रश्न आहे तुमच्याशी की हॉटेलच्या मेन्यूमध्ये जर तुमच्या आयुष्याचा प्रवास तुम्ही जर मांडला तर तो कोणत्या क्रमाने असेल, की स्टार्टर, मेन कोर्स आणि डेझर्ट, ह्या तिन्हीमध्ये तुमच्या आयुष्याचा प्रवास पण ऐकायचा आम्हाला. स्टार्टर मी म्हटलं तसं, आपण कुठल्याही हॉटेलला गेलो, स्टार्टर मागवतो, त्याच्यावरनं आपल्याला साधारण अंदाज येतो की बाबा हे कसं आहे, हॉटेल कसं आहे, किंवा एक आपण म्हणतो ना की लिटमस टेस्ट असते ती, की हा मागवलेला पदार्थ जो छोटासा असतो आपण शेअर करून खातो, बरोबर. तर तो स्टार्टर मागवल्यानंतर आपल्याला साधारण आयडिया येते की अरे हे चांगलं दिसतंय काहीतरी. मग झाल्यानंतर आपण त्या मेन कोर्समध्ये खूप डिटेल जातो की अरे हे चांगलं दिले म्हणजे हे तर अजून असेल का चांगलं, असे आपले आडाखे सुरू असतात. आणि मग आपण टुवर्ड्स एंड डेझर्टकडे जातो. तर तसाच कुठेतरी हे आहे. स्टार्टर म्हटल्यानंतर माझं वैयक्तिक विचारशील तर तसाच ट्रायल अँड एरर
थोडासा खडतर, कधीतरी चटके बसणं किंवा कधीतरी असं वाटणं की अरे मस्त झालंय पण ते समोरच्याला मस्त न वाटणं. बरोबर. असे ते सगळा तो स्टार्टरचा जो प्रवास असतो तो होता माझाही. मेन कोर्स कडे जसं आलो हळूहळू, म्हणजे की ज्यानंतर असं सुरुवात झाली की अरे हा आपल्याला हे जमतंय. सुरुवातीला असं असतं की हे जमणार आहे का, हे होईल का. सो ती फेज जी स्टार्टरची होती ती माझी पण होती आणि ती सगळ्यांचीच असते मला वाटतं, क्षेत्र कुठलंही असो. तर ती होती मेन कोर्स. हळूहळू आता एक एक पान उलगडत चाललोय असं मी म्हणेन. ओके. आणि अजून डेझर्टकडे यायला वेळ आहे, कारण माझ्याकडे देण्यासारखं बरंच काही आहे असं मला वाटतंय आणि त्या दृष्टीने मी मेहनतही घेतोय. त्यामुळे टुवर्ड्स एंड पण डेझर्ट नक्की देईन इथे सुद्धा. आणि मग हा डेझर्ट मधला एक बाईट कम्प्लीट झाला असं म्हणून डेफिनेटली. म्हणजे खरंच सर, सगळ्यांना वाटतं की अभिनेता, स्टारडम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किती लाईफ खडतर आहे. खरं सांगायचं तर काय ना, खूपच साधं आहे. सगळीच लोक काम करत असतात काही ना काही. आमचं काम असं आहे की जे काम दिसतं, त्यामुळे मग दोन्ही गोष्टी आहेत त्याच्याबरोबरीने येणाऱ्या, की जे ॲप्रिशिएशन मिळतं किंवा प्रशंसा काही जण करतात तेही आहे, काही वेळेला ट्रोलिंग आहे तेही आहे. सो इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर काय म्हणतो प्रोफेशन, आपलं प्रोफेशन, की त्याच्यामध्ये काही आता तुम्ही सुद्धा हे सगळं कंटेंट बनवता. काही कंटेंट तुम्ही खूप जीव तोडून बनवलेला असतो पण त्याला हवा तसा रिस्पॉन्स येत नाही, पण काही खूप कॅज्युअली होऊन जातो आणि ते काहीच्या काही होतं. सो असंच इथे पण आहे, मेहनत सगळीकडेच लागते. तर तीच आहे. फक्त आम्ही त्या मनाने थोडेसे जास्त काय म्हणतो नशीबवान असतो की आपलं काम दिसतं. बरोबर. बऱ्याच जणांना असं असतं की जी लोक अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात की बॅक एंडला, जसं आता माझ्या जर भावाचं म्हटलं तर हे सगळं क्रेडिट त्याचं आहे खरं तर, पण तो बॅकएंडला काम करतोय म्हणून हे सगळं पुढे घडू शकतंय. सो काही कामं अशी असतात की जी बॅकएंडलाच खूप स्ट्रॉंगली करायची असतात, आणि आमचं काम असं आहे थोडंसं की जे फ्रंट ला जाऊन खेळणं, म्हणजे काय म्हणतो आपण ओपनिंग बॅट्समन सारखं ते काम आहे. पण खरी जी मॅच होते ती मधल्या ओव्हर्स मध्येच फिरते. सो ते मधल्या ओव्हर्सचे प्लेयर्स आहेत, तो या उपहारगृहाच्या बाबतीत म्हणशील तर माझा भाऊ आहे, माझी आई आहे, आणि मग आपलं ओपनिंग बॅट्समन सारखं मी आहे. आणि ते या क्षेत्रामध्ये होतं जनरली, पण मला असं वाटतं की मेहनत तिला दुसरा पर्याय नाही. आणि हार्डवर्क सगळीकडेच आहे, कष्ट सगळीकडेच आहेत आणि स्ट्रगलही सगळीकडेच आहे. तो करत राहणं एवढं आपल्या हातात आहे. नक्की नक्की. आता याच अनुषंगाने माझा पुढचा असा प्रश्न आहे तुम्हाला. प्रश्न म्हणल्यापेक्षा या गप्पांमध्येच एक मला असं म्हणजे विचारायचं तुम्हाला की जर आजही तुमच्या गावातले, आपल्या बार्शीमधले जर मित्र हॉटेलमध्ये आले तर त्यांना त्यांचा अभिनेता दिसेल समीर परांजपे की त्यांचा जुना मित्र समीर? डेफिनेटली जुना मित्र सम्या. कारण मी म्हटलं तसं की मुळात इथं असं काहीतरी सुरू करता येणं हे माझ्यासाठी की मला त्या निमित्तानं इथं येण्याचं एक कारण, एक्स्ट्रा कारण मिळेल. म्हणजे कुटुंब आहे, आई बाबा इथे असतात, त्यांना येणं होतंच, पण नाही म्हटलं तरी एक असं काहीतरी असेल तर आपण अजून जास्त येऊ आणि त्यानिमित्ताने मित्रांनाही मला सांगता येईल की इथं आपण या भेटू शकतो. नक्की. त्यामुळे डेफिनेटली सगळ्यांना अभिनेता, आणि मी म्हटलं तसं मुळात कॅमेरा सोडून, म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर सोडून कुठेही मी बाकी 24 तासात कधीही अभिनेता नसतो. कारण तसा जर मी 24 तास वावरत राहिलो तर कॅमेऱ्यासमोर माझं पितळ उघडं पडेल. ही इतकी साधी सोपी गोष्ट आहे, कारण 24 तास अभिनय करत राहणं हे फार विचित्र आहे. त्यामुळे त्या कुठल्याही इनिबिशन्स नाहीत, आणि मुळात आपण बार्शी करत, आपल्याला ह्या असल्या काय गोष्टी फार पचत नाहीत, नाहीतर फार भाव लागून तो आता काय मोठा झाला. त्यामुळे भल्या बऱ्यांना आपल्या बार्शीने दाखवलेलं आहे, त्यामुळे ते तसं काही होत नाही. पण संस्कार आहेत हे माती बरोबर आपल्या, तेच म्हणलं. आपण किती वर गेलं तरी पाय कायम जमिनीवर असणार. आपण काय म्हणू, हवेत कधीच जाणार नाही. आणि ह्याची काळजी आपल्या आजूबाजूचे मित्रांसकट सगळे घेणार, आणि म्हणून ते मित्र आहेत आजही. बरोबर. प्रोफेशनल लाईफ मध्ये काम करणारे तुमचे मित्र कधीच होत नाहीत, ते कलिग्स असतात. बरोबर आहे. मित्र तुमचे शाळेचेच, जे तुझं बघून सांगणार की ए बेकार गेले, काय जमलं नाही लागत, काय केले, कशाला गेले, हे खरे मित्र. आणि ते सगळे इथे आहेत. त्यामुळे बार्शीमध्ये म्हणा किंवा तुम्ही कुठेही मला मुंबईत येऊन जरी भेटलात कोणीतरी, मी कायम बार्शीकर म्हणूनच भेटणार तुम्हाला. मित्रांच्या प्रतिक्रिया येत असतील सध्या? मित्रांच्या खूप जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि खूप चांगलं वाटतं. त्यानिमित्ताने अनेक जुने मित्र परत रिकनेक्ट होतात. कारण आपलं बघ, आपण पासआउट झाल्यानंतर दरवर्षी ठरवत असतो की या वेळेला आपण गेट टुगेदर करू, या वेळेला आपण गेट टुगेदर करू. ते कधीच होत नाही. जसं गोव्याला जायला, तसं तो प्लॅन कधीच वर्कआउट होत नाही. पण त्यानिमित्ताने मला असं वाटतं की
इथे खूप वेळ थांबता येईल मला आणि त्यानिमित्ताने मित्रही येऊ शकतील आणि मीही पुन्हा एकदा त्या सगळ्या माहोलशी जो मी काही वर्षापूर्वी पासून मिस करतोय खरं तर बरोबर. ते पुन्हा एकदा जगण्यासाठी मला प्लॅटफॉर्म मिळाला असं आहे खरं तर. नक्की नक्की. जर मला अजून एक विचारायचं की जर तुमच्या आयुष्यावर आधारित एक खास डिश तयार करायची झाली तर तिचे मुख्य इन्ग्रेडियंट्स कोणते असतील? संघर्ष, मेहनत, नशीब की कुटुंब? मला असं वाटतं दोन हे सगळे एकमेकात काय म्हणतो ना आपण हाताला हात धरून गोष्टींसारखे आहेत. संघर्ष मेहनत मी म्हटलं तसं त्याला पर्याय नाही दुसरा. बरोबर. आणि त्यात जर तुमचं कुटुंब तुमच्या बरोबर असेल तर मला असं वाटतं की नशीब हा जो फॅक्टर आहे ना तो कधीही 360 फिरू शकतो याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हो हो हो. कारण येस डेफिनेटली नशीब ही गोष्ट मोठी आहे किंवा काही ठिकाणी ती खूप निर्णायक सुद्धा असेल. पण मी म्हटलं तसं या दोन गोष्टी संघर्ष मेहनत आणि कुटुंब हे जर एकत्र आलं जसं या परांजपे उपहारगृहाच्या बाबतीतही मी म्हणायला हरकत नाही. इट्स काय म्हणतात कलेक्टिव्ह एफर्ट. कुणाच्याही एकट्याचं ते हे नाही आहे. एखादं सुचणं आणि सुचल्यानंतर ते एक्झिक्युशन पर्यंत येणं ह्याच्यामध्ये खूप तारेवरची कसरत असते. अच्छा. आणि ती सगळी माझ्या कुटुंबाने केली आहे. मी मेनली म्हटलं तसं सौरभने ह्या सगळं त्याची कॉन्सेप्ट त्याची होती. हे सगळं करून घेण्याचं त्याचं होतं. सो मग हळूहळू त्याला आकार येतो. तशातलं ती गोष्ट आहे. तुम्ही उत्तम कुक आहेत का? मी बऱ्यापैकी बरं बनवतो. मला टेस्टचा अंदाज आहे. बनवण्याचा कंटाळा आहे पण मी सांगू शकतो की हे चांगलं आहे किंवा हे अजून ह्याच्यात असं असं कर हे मला सांगायला आवडतं. अच्छा. आणि मी जेव्हा असतो त्यावेळेला बनवतो पण माझा प्रॉब्लेम तोच होतो की मग तासनतास ते फार वेळ लागतो मला ते बनवायला. कारण मग आपण एक दिवस कधीतरी बनवणार मग आपण पूर्ण तयारीनिशी हळूहळू सगळं करत तर ते तशा पद्धतीचा शेफ आहे की एकदा करू देतील त्याच्यानंतर ते म्हणतील बाबा हे कोण करणार आहे हा नको नको त्याला सांग झालंय जेवण म्हणून. जर सर या हॉटेलमध्ये तुम्ही थांबलेला असताना एक चाहता येऊन तुम्हाला म्हणाला सर मला तुमच्यासारखं व्हायचंय किंवा मला तुमच्यासारखं या फील्डमध्ये काम करायचंय त्याला पहिला सल्ला तुमच्याकडनं कोणता असेल? सल्ला खरं तर म्हणजे काय ना मी स्वतः सांगतो मी पर्सनली या मताचा आहे की कधीच कुणाला सल्ले द्यायला जाऊच नाही. बरोबर. कारण प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. तो कशातनं जातोय हे ते सोडून किंवा त्याचं कुटुंब सोडून कोणालाही माहिती नसतं. बाहेर आपण एक काहीतरी सांगू शकतो त्याला पण मला वाटत नाही की तेवढं इफेक्टिव्ह. त्यामुळे सेल्फ मोटिवेटेड जेवढं असेल तेवढं उत्तम. शिवाय काय ना आपणच आपल्याला जर म्हणजे आता बार्शीच्या बाहेर आपणच आपले कपडे काढू शकत असू तर मग दुसऱ्याने किती आपल्याला मग दुसऱ्या नागो म्हणेल याची भीती राहत नाही. बरोबर की मलाच माहिती हे सगळं फॉल्ट आहेत माझ्यात किंवा हे माझं चुकलंय किंवा हे याच्यातमध्ये मला पुढे जाण्याची किंवा वर्क करण्याची गरज आहे हे जर मलाच माहिती असेल तर दुसऱ्या कोणी सांगितल्याने राग येत नाही. मग त्याच्यामुळे इगो आणि ते सगळे मग गोष्टी मिक्स होत नाहीत. मलाच माहिती आहे काय आहे. सो मला असं वाटतं की सेल्फ सतत असेस करत राहणं स्वतःला की कुठे आहोत आपण काय आहोत दॅट इज बेटर. पण तरी कोणी सल्ला मागायला आलं तर मी मित्र म्हणून बार्शीकर म्हणून आणि असा सल्ला थोडाफार देईल. मला याच रिलेटेबल अजून एक विचारायचं होतं की तुम्हाला माहिती आहे बार्शी हे खवय्यांचं शहर आहे. बार्शीतले लोक बाहेर गेल्यानंतर सुद्धा आवडीने खातात आवडीने नावं ठेवतात. म्हणजे ही बार्शीकराची खासियत. करेक्ट. जगात कुठे जरी गेला तरी तो निवांत असणारा जो बार्शीकर आहे तो सांगू शकतोय नाही इथं या पॉइंटला ही मिळतं इथं चांगली पाणीपुरी भेटते सोलापूरला या चौकात चांगली भेळ भेटते तसं सगळं. तर बार्शीत आल्यानंतर असा तुमचा कोणता स्पॉट आहे जिथं तुम्ही आवडीने आल्यानंतर 100% खातात? खरं सांगू आता काय होतं एकतर बार्शीला खूप पटकन येणं जाणं होतं. म्हणजे आलोय आणि निवांतपणाने येता आलेलं नाहीये बरे गेले कित्येक वर्षात. ते आता या निमित्ताने येणं होईल असं मला वाटतंय. त्यामुळे काय होतं जेव्हा जेव्हा कधी बार्शीला येतो त्यावेळेला मी कारण एवढे दिवस बाहेर असताना मी ती एकच गोष्ट मिस करत असतो ती म्हणजे आईच्या हातचं जेवण. आणि ते मसाले आईच्या हातचे सगळ्याला ती एक चव. आणि मला असं वाटतं की आता ते मी मिस करत होतो आणि त्यानिमित्ताने मलाही आणि त्यानिमित्ताने बार्शीकरांनाही ते सगळ्या आईच्या हातचे गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत. बरोबर. कारण हा जरी मी म्हटलं तसं हे सगळं करत असला तरी आमची क्लासची मॉनिटर आणि क्लास टीचर असं आणि मुख्याध्यापक सुद्धा ती आईच आहे. त्यामुळे तिचं तुम्ही जर बघितलं तिकडे तर त्या किचनला सुद्धा नाव आईचं स्वयंपाकघर असं दिलेलं आहे. त्याचं कारणच ते कारण त्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की पारंपरिक आपले जे मसाले जे आपण घरी करतो जे मला आपण आता सोडलंय पण ते घरी करून त्याची जी एक वेगळी चव येते
आणि मुळात ना कुकिंग मला असं वाटतं ना खूप सुदीन हे आहे, प्रोफेशन आहे असं मला वाटतं, की मेंटली तुम्ही शांत होता. तुम्ही कुठलीही गृहिणी बघितली, तुझी आई आहे, माझी आई आहे, हे जेवण बनवताना त्या सगळ्यात जास्त फोकस्ड असतात, आनंदी असतात. म्हणून आपण इतके सगळेजण आनंदी असतो, कारण तुमच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो. बरोबर. आणि ज्या भावनेने ती घरची स्त्री बनवते त्या तुमच्याकडे तशा पद्धतीने येतात. अन्नपूर्णा म्हणतो आपण, देवी म्हणतो, तेच कारण आहे असं मला वाटतं. आणि आम्ही त्यामुळे तेच चव किंवा तीच भावना या उपहारगृहातून लोक घरी घेऊन जावोत यासाठी कटिबद्ध आहोत. सर परांजपे उपहारगृह असंच का नाव? एकतर तुम्ही बघितलं असेल तर हे स्ट्रक्चर आमचं जुनं घर आहे हे. बरोबर. आणि मग ठरलं त्यावेळेला की या घरालाच आपण करूया. बऱ्याच जणांनी सांगितलं की आपण डिमॉलिश करून दुसरं असं थोडं आपलं मॉडर्न असं काहीतरी करूया. पण आम्ही घरचे सगळेजण त्या ह्याच्यावर ठाम होतो की अरे स्ट्रक्चर असं आता दिसत नाही, खूप क्वचित दिसतं, तरी बार्शीमध्ये आहेत ती स्ट्रक्चर. पण मला असं वाटतं की जर सगळ्यांनीच ती डिमॉलिश करायचं ठरवलं तर मग ही वाचणार कधी. म्हणजे आता मी इथे राहिलोय, पण माझ्या मुलीला जर हे स्ट्रक्चर माहितीच नसेल तर तिला हे कळणारच नाही की वाडा काय हे काय. तर मग आमचं हे ठरलं होतं की ह्याचं स्ट्रक्चर नाही बदललं पाहिजे, हे दिसताना तसंच असलं पाहिजे, ॲज इट इज जसं असलं पाहिजे. सो त्याचा जो विंटेज एक वाईब आहे, जुन्या काळातली एक आहे, तर ती आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न केला इथे. शिवाय भगवंत मंदिर बाजूला आहे, तो कसब्याचा भाग आहे, त्यामुळे त्या निमित्ताने आपण म्हणलं जर हे रिस्टोअर करू शकलो, जतन करू शकलो तर ते चांगलं होईल. आणि त्या दृष्टीने थोडासा प्रयत्न केलाय. आणि उपहारगृहाचं म्हणशील तर परत कारण आहे, एकतर या वर्षामध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आणि हॉटेल, रेस्टॉरंट किंवा हे आपण म्हणतो किंवा त्याला बिस्ट्रो, अनेक क्युझिन जसे आहेत तसे आपले हे बदलतात. पण अशी पाटी एखादी आपल्या शहरात असावी, कसब्यात असावी, भगवंत मंदिराच्या जवळ असावी, की उपहारगृह पारंपरिक म्हणजे आता माझ्या मुलगी सुद्धा मला विचारेल की उपहारगृह म्हणजे काय. खरं तर इतकं तो शब्द जर असा काय म्हणतो आपण अडगळीत पडल्यासारखं झालं. सेंटर, रेस्टॉरंट, हॉटेल असं त्याला ती आलेत पर्यायी शब्द. पण त्या निमित्ताने मला असं वाटलं की एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन आपण जर फूड देत असू, ऑथेंटिक त्या परंपरेविषयी आपण बोलत असू, ते चवीच्या आलेल्या लेगसीबद्दल बोलत असू, कारण आजीकडनं आईकडे, आईकडून आता पुढे असं ते आपलं परंपरागत चालत आलेलं ह्या सगळ्या गोष्टी ते जर बोलत असू तर मग म्हटलं हे मातृभाषेत असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अगेन कुकिंग जरी आता हा करत असला किंवा काय, तरी ही खरं तर स्त्रियांनी दिलेली लेगसी आहे आपल्या. बरोबर आहे. म्हणजे खापर पणजीने पणजीला, पणजीने आजीला, आजीने आई, आणि असं ते चालत आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ही जर सगळ्या गोष्टी एका स्त्री थ्रू इथपर्यंत पुढे आल्या तर मग आपली मातृभाषा मध्ये त्याचं नाव असणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव कदाचित ट्रेंड पण बनू शकेल, इथून पुढे बार्शीत तरी बनेल डेफिनेटली. नक्कीच. आणि मला वाटतं की सौरभ सरांना येस प्लीज सौरभ. दोघांसाठी पण प्रश्न आहे हा, की परांजपे उपहारगृहातील अशी कोणती डिश आहे जी बार्शीची आयडेंटिटी बनू शकेल? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की बऱ्याच डिशेस आहेत तशा ज्या बनू शकतील. तरी पण एखादी स्पेसिफिक डिश. आता खरं हा म्हणजे शेफ समोर असताना आपण काहीतरी बोलणं हे, त्यामुळे तुला कुठली अशी वाटते की ज्याचं तू आव्हान करशील बार्शीला? येस, तर मी सजेस्ट करेन की 2 मला जे वाटतात की ज्या बनू शकतील. एक तर कोकणी पद्धतीचे दडपे पोहे जे आहेत ते क्वचित मिळतात आपल्या साईडला, आणि ते ऑथेंटिक वेने जे बनवणार आहेत. आणि त्याच्यानंतर जे भाजणीचं जे थालीपीठ येतं भाजणीचं ते आणि लोणी, आणि त्यात भाजणी वगैरे सगळी आम्ही बनवलेली असे, विकतचं वगैरे काही नाही. तर ते आणि लोणी असं मला वाटतं की 2 ते हिरो प्रोडक्ट माझे असतील. ओके. आणि शेवटचा एक प्रश्न, सध्या FDIच्या मानाने जे चाललेलं आहे वातावरण, येस ओके, तुम्ही स्पेसिफिक कोणती काळजी घेताय या सगळ्यासाठी? म्हणजे लोकांनी तुम्ही कारण हा प्रश्न ह्याच्यासाठी घेतलेला आहे की हॉटेल्स भरपूर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण स्पेसिफिक तुम्ही किती काळजी घेताय या सगळ्या गोष्टीची, आणि इथून पुढे ही ती कशी चालू राहील त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. सुरुवातीला म्हणजे की मुळात जे कोणी आम्हाला ओळखत असतील, बार्शीकर किंवा इतरही आमच्या आई वडिलांनाही ओळखत असतील, आमच्या आई वडिलांची एकच शिकवण आहे, करायचं तर चांगलं करायचं, नाही तर करायचं नाही. लोकांना फसवून करायचं नाही. कुठल्याही माणसाने तुला 10
सल्ले दिले चालतील, चुका काढल्या चालतील, पण कुठल्याही माणसाने तुमच्यावर बोट उचलता कामा नये बरोबर. की ह्यांनी असं केलं किंवा ह्यांच्याकडनं ही चूक झाली. तर त्यामुळे आम्ही मुळातच ह्याच्यातले असल्यामुळे कुठेही वारेमाप काहीतरी करायचंय म्हणून आपण म्हणतो ना की कुठलंही विदाऊट कॅल्क्युलेशन खूप 100 गोष्टी करायला घेतल्या आणि मग कारण शेवटी तिथंच मला वाटतं गोष्ट अडते येऊन की मग ते कळण्यासाठी मग ते परवडत नाही म्हणून मग त्याची क्वालिटी कमी होणं किंवा त्याची काळजी न घेतली जाणं. तर असा कुठल्याही पद्धतीची घाई आम्हाला नाही आहे, कारण आम्ही मुळात बार्शीमध्ये अनेक वर्ष राहतोय आणि ज्या विश्वासाने माझ्या आईवडिलांकडे लोक बघतात किंवा आमच्या ओव्हरऑल कुटुंबाकडे बघतात तोच विश्वास या पुढेही राहावा. आणि मग ते उपहारगृह असेल किंवा अजून पुढे काही जे काही असेल तर तो विश्वास कधी काय म्हणतो आपण त्याला तडा जाणार नाही याची काळजी आम्ही पूर्णपणे घेतली आहे. MDAच्या ज्या कुठल्या गाईडलाईन्स आहेत त्या आम्ही सगळ्या फॉलो केलेल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही बाबतीत असो, तुम्ही किचनही बघू शकता जाऊन, तर त्या सगळ्या काळजी घेऊनच आम्ही केल्या. कारण मुळात तेच आहे की आपण जर अन्न देतोय कोणाला, प्रत्येक माणूस आज जगात जे काही करतोय ते काम करतो पोटासाठी. मग तो त्याच्या आयुष्यातले काही क्षण तुझ्या इथं येऊन काहीतरी नवीन खाण्यासाठी देणार असेल तर त्याला चांगलं देणं हे आपलं काम आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं आमची क्लास टीचर, मॉनिटर आणि मुख्याध्यापिका आई असल्यामुळे स्वच्छतेचा कांद्याचं टर्पल जरी दिसलं तरी पहिला याचा कान पिळला जाणार आहे हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत अजिबात काळजी करायची गरज नाही. स्वच्छतेच्याही बाबतीत आणि शिवाय इन्ग्रेडियंट्सच्या बाबतीत, भेसळीच्याही बाबतीत किंवा हे कुठल्याही पद्धतीचं नफेखोरीसाठी मुळात हे करत नाही होत बरोबर आम्ही कुठलाही प्रकार. त्यामुळे मी म्हटलं तसं आपल्याला चांगलं काहीतरी लोकांना द्यायचंय, त्यासाठी आपण जर करतोय आणि इतक्या लेट करतोय खरं तर, म्हणजे बऱ्याच वर्ष काय करू हे करूया का ते करूया असं बरंच काही झालं. त्याच्यानंतर आज हे जर नावारूपाला येते तर त्याला डाग लागणार नाही, आमच्या कुटुंबाच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. या पद्धतीने सगळी काळजी आम्ही घेतोय. नक्कीच सर. तुमच्याशी गप्पा मारताना एवढं तर लक्षात आलं की एकदम काय म्हणतात त्याला प्युअर बार्शीकर म्हणतो ज्याला आपण, किंवा एकदम तसा एकदम म्हणजे हा इंटरव्ह्यू झालेला आहे. कारण तुम्ही सांगताय ज्या पद्धतीने तुम्ही आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, जे तुमचं गावावर असलेलं प्रेम आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाण निवडलेलं आहे, नाव निवडलेलं आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही इथं देणार आहेत पदार्थ म्हणून सगळ्यांना, तर त्याचा सगळा अंदाज घेतल्यानंतर लक्षात येतं की कुठेतरी म्हणजे बार्शीकर कुठेही गेला तरी त्याला त्याच्या गावाची ओढ आहे आणि लोकांना काहीतरी द्यायचं आहे, सर्व करायचं म्हणून तो प्रयत्न नेहमी करत असतो. नक्कीच सर. मला वाटतं की सगळ्यांनी इथं आल्यानंतर आपल्या ह्या व्हिडिओवर परत त्यांनी नंतर कमेंट करावी जाऊन की इथं काय टेस्ट केलंय. डेफिनेटली. आणि तुमचे प्रतिक्रिया, अभिप्राय हे आम्हाला अगदी खुल्या दिल्याने कळवा. म्हणजे हे अजिबात असं नाहीये की हे बघा प्रत्येक जण आम्ही सुरुवात करत असतो, नवीन सुरुवात करत असतो माणूस, आम्ही करतोय. आमच्यासारखेच प्रत्येक जण जसं धडपडत असतो तसंही आम्ही धडपडतोच आहे. काही जर तुम्हाला असं वाटलं की हे कळवायला हवं, उत्तम हे अजून याच्यामध्ये सुधारणा करू शकता, उत्तम करू शकता, सूचनांचे स्वागत आहे, अर्थात स्वागत आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही सूचनाही करा, येऊन इथे पदार्थही सांगा. तुम्हाला जर कुठले स्पेसिफिक पदार्थ खायचे असतील तर तेही आम्हाला सांगा की आम्हाला हे इथे हवं आहे किंवा असं काहीतरी तुम्ही सुरू करा, तर तेही आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे बार्शीकरांना खुश करण्यासाठी आम्ही आलोय तर आम्ही डेफिनेटली त्याचा प्रयत्न करू की ते होईल. नक्कीच. जेवढं तुमच्या मालिकांना, सिरीजला लोक भरभरून प्रेम देत आहेत तसंच तुमच्या उपहारगृहाला देखील लोक प्रेम देतील हीच आमच्या टीमकडनं पण अपेक्षा. थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.